नमस्कार, मी डॉक्टर वेदश्री तिगळे. ज्ञानवेद चॅनलवर मालवी ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी. मालवी ग्रुप यांच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या जागृत देवस्थानांची माहिती घेणार आहोत. त्यात आज आपण पाहणार आहोत श्री भद्रकाली देवीच्या मंदिराची माहिती. नाशिकमधील श्री भद्रकाली देवी मंदिर हे एक प्राचीन शक्तिपीठ आणि ग्रामदैवत. हे मंदिर 51 शक्तिपीठापैकी एक असल्याचा शिवपुराणात उल्लेख आहे. पूर्वीचं मंदिर मुस्लिम आक्रमणात उद्ध्वस्त झाल्यानं पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी 1790 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवीच्या 51 शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्रचूडामणी या ग्रंथात एक कथा आहे. दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केलेला असताना त्यांनी सर्व देवांना निमंत्रण दिलं, पण शंकराला मात्र हेतुपूर्वक टाळलं. आमंत्रण नसताना आणि शंकर नाही म्हणत असताना सती माहेरी आली आणि या यज्ञ सोहळ्यात सहभागी झाली. या यज्ञ सोहळ्यात भगवान शंकराचा आविर्भाव न देऊन त्यांचा अपमान केला जातोय हे सतीला सहन झालं नाही आणि तिने यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली. महादेवांना समजल्यावर त्यांनी या यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचं मृत शरीर हाती घेऊन विलाप भ्रमण सुरू केलं. भगवान शिवाचा विलाप थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथं जिथं देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथं तिथं एक शक्तिपीठ तयार झालं. सतीच्या हनुवटीचा भाग येथे गोदातीरी पडला. संस्कृत भाषेत हनुवटीला चिबूक असं म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला चिबूक स्थान असंही म्हणत असत. 51 शक्तिपीठांपैकी नाशिकचे भद्रकाली हे एक प्राचीन शक्तिपीठ ठरलं.